भगवते वासुदेवाय नमो नमः। हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। काल आपण असं पाहिलं की विश्वामित्र रामाला शोणभद्र नदीच्या तटावर कुशनाभ राजाला 100 मुली झाल्या आणि त्या मुली अप्सरेप्रमाणे अतिशय सुंदर होत्या। त्यावेळा वायू देवता म्हणजे हा जो वायू आहे, हा वायू त्या अप्सरेंना मोहित झाला आणि त्याने त्या अप्सरेंना माझ्याशी विवाह करा असं सांगितलं। इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं। हे रघुकुला सत्यवान माणसाची आपल्याला ऐकण्यासारखी कथा आहे। सत्यवान माणसाच्या प्रजेमध्ये सत्य कसं येतं हे ऐकता। असं कोण सांगतंय? विश्वामित्र रामाला। धर्मात्मा राजऋषी कुशनाभाला घृताची अप्सरेपासून 100 कन्यांना जन्म दिला। अप्सरेचं नाव आहे घृताची। त्या अतिशय रूप लावण्य आणि सुशोभित होत्या। युवा तरुण अवस्थेमध्ये आल्यानंतर या 100च्या 100 अप्सरा सारख्या स्त्रिया कोणी पुरुष नसताना किंवा कोणी ज्ञानी पुरुष बरोबर नसताना एकट्या फिरायला गेल्या। म्हणजे अनादी कालापासून एकट्या स्त्रीवर संकट ते शिकण्यासारखं आहे। आता जे येत आहे संकट, आम्ही सकाळी पाहतो की 3-3 तास मुली इथे बसलेल्या असतात। शाळा पण नाही, घर पण नाही, काही नाही। मग ही अशी संकट ओढवतात। धर्मग्रंथापासून आपल्याला शिकायचं आहे। असं एकटं कुठे राहायचं नाही। तर या सगळ्या स्त्रिया राजकन्या उद्यानामध्ये फिरत असताना वर्षा ऋतू लागलेला होता, म्हणजे पाऊस पडण्यात वाद।
त्या वर्षा ऋतूमध्ये भूमीवर पाणी पडून गेल्यावर जो वायू वाहतो तो वायू उत्पत्तिकारक असतो. कसं का? पाऊस पडल्यानंतर आपण बी पेरतो आणि त्याच्यापासून पशु पक्ष्यांना लागणारा चारा, माणसाला लागणारं धान्य हे उत्पन्न होण्याचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये जो वायू आहे तो प्रजो उत्पत्तीचं काम करतो. आता ग्रीष्म ऋतूमधला वायू प्रजो उत्पत्तीला विपरीत आहे. म्हणून प्रजोत्पत्तीचे धर्मसुद्धा ऋतुमानाने सांगितले आहे. आणि म्हणून श्रीधर्मामध्ये ऋतुकाळ आहे. म्हणून ते म्हणतात त्या सगळ्या अप्सरा आनंदाने नाचत होत्या आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये आमोद आणि प्रमोद नावाचा आनंद स्वतंत्र राहत. त्या सगळ्यांना पाहून या भूतलावरचा वायू म्हणजे वायू देवता ही उद्यानामध्ये असते. तो वारा सुटला होता त्या उद्यानामध्ये आणि तो वायू त्या सगळ्या अप्सरेंवर मोहून गेला. त्या समयी गुणसंपन्न आणि रूपसंपन्न तरुण अवस्थेमध्ये असलेल्या सगळ्या राजकन्यांना या वायूनं पाहिलं आणि वायू त्यांच्याशी बोलू लागला. हे जे पंचमहाभूत आहे यांना रूप धारण करता येतं. हे ऋषी लोकांना पृथ्वीचं रूप, वायूचं रूप, अग्नीचं रूप, तेजाचं रूप हे कळतं. ते कसे रूप होतं. हे सुंदरी हो, तुम्ही सगळेचे सगळे माझ्याबरोबर रमण व्हा, माझ्या भार्या बना. कारण मनुष्याला हे तारुण्य अवस्था कायम राहत नाही असं वायू देवता त्यांना समजून सांगतोय. तुम्ही माझा अंगीकार करा, तुम्हाला माझ्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होईल. विशेषतः मानवाचं शरीर आणि तारुण्य हे जास्ती काळ टिकत नाही असं वायू देवता त्यांना समजवत आहे. कारण त्यांना वश करायचं आहे. म्हणून प्रतिक्षणी हे तारुण्य क्षीण होत जातं. आपल्याला वाटतं यौवन आलं पण हळूहळू ते कमी होत जातं. पण पूर्वी 50च्या नंतर गुडघे हातपाय थकायचे, आता 35पासूनच आहे. म्हणजे 35व्या वर्षाच्या माणसाच्या गुडघ्याचं ऑपरेशन होतं हल्ली. कारण यौवन अवस्थेमध्ये सुद्धा क्षीणता आहे कलियुगामध्ये. पूर्वी जरा अवस्थेमध्ये क्षीणता होती, आता तारुण्य अवस्थेमध्ये क्षीणता आहे. दृष्टीदोष तर बालकापासून सुरू झाला आहे. पूर्वी दृष्टीदोष वृद्धापकाळात होते. दंताचा दोषसुद्धा 60व्या वर्षी यायचा. आता 32व्या वर्षी रूट कॅलन चालू आहे. हे सगळं ज्ञान आपलं ग्रंथ सांगतं, पण आपण तिकडे कधी डोकून पाहत नाही. कारण आपली सगळी फिल्मी दुनिया आहे. पण तुम्ही आजकाल सगळे यवन फिल्मी दुनियामध्ये आहे. त्या लोकांचे आदर्श घेतले या लोकांनी. एक तर क्रिकेटर आणि दुसरे हे नट. नोटबुकवर सुद्धा त्यांचे चित्र येतात. विद्यार्थ्यांचे क्रिकेटर ठरलेले आहे. आदर्श कोणाचा आहे? बरं, ते खेळाडू आहे, गंधर्व आहे, ते त्यांचं करमणूक करणं हा त्यांचा उद्योग आहे. उद्योग आहे, ते उद्योग करतात. म्हणून त्यावेळेस वायुदेवाच्याने असं त्या 100 कन्यांना अवहेलनापूर्वक हसून हे केलं. तेव्हा त्या 100च्या 100 त्याला हसल्या वायुदेवताला. आता त्या काय सांगतात ते ऐका. हे सुरश्रेष्ठा, प्राणवायू रूपाने तू आमच्यामध्ये आहे हे आम्हाला माहिती आहे. पण आमचं मन तुझ्याकडे आकर्षित नाही ना, लक्ष ठेव. तुझं मन झालं असेल आमच्याकडे आकर्षित, पण आमचं मन नाही आहे ना. आम्हाला माहिती आहे, कारण
आमचे पिता सत्यवादी आहे. काय सांगितलं त्यांनी? आमचं का नाही आकर्षण होत तर आमचे पिता सत्यवादी आहे. आमचं यौवन आणि तरुणपण आमच्या वडिलांच्या हातात आहे. वायूला समजवता येते? आमच्या हातात नाही ते. आमचे पिता सत्यवादी आहे. रामा, विश्वामित्र सांगतात असे सत्यवादी राजे जगात खूप आहे. आणि त्यांचं चरित्र ऐकून आणि असा सत्यवादी जनकाचं दर्शन करून आपल्याला पुढे रामराज्य स्थापन करायचं. कोणाला सांगताय विश्वामित्र? राम कोण आहे? ईश्वर. संतांचा अधिकार आहे की ईश्वराला सुद्धा सत्य समजावून सांगणं. हे असे उपदेश झाले पाहिजे जगात. नाही तर भागवतात त्याच चालीत गाणे म्हणायचे. मग भाषा अशी वापरायची किती अबद्ध. हे देवांचे शिरोमणी वायुदेवता, आम्ही कुशनाभ राजाच्या कन्या आहोत. वडिलांचा परिचय देत आहे. सगळ्या देवता आमचे वडील पूजतात, तुमची सुद्धा पूजा करतात. आणि जो तुमची पूजा करतो त्याच्या घरावर तुम्ही वाकडी दृष्टी ठेवतात. हो, कडक जर शब्द स्त्रीने वापरला तर माणूस 3 हात मागे सरकतो, पण थँक्यू म्हटलं की पुढे सरकतो. कडक शब्द. नजर कडक केली तर माणूस मागे सरकतो. म्हणून तुम्ही वायुपदावर असून भ्रष्ट काम करता आहात. हे दुर्मते वायू, सत्यवादी आमचा पिता कधीही कामवश होत नाही. आणि तो कामवश होत नाही म्हणून आम्ही कामवश नाही. म्हणून पूर्वी काय पाहत होते? मुलीची खानदान, जावयाची खानदान. खानदान शोधायचा अर्थ एकच आहे. आता या युगामध्ये खानदान नावाचा प्रश्नच समजला. खांदे देणं बी कमी होऊन गेले. गाडीवर टाकलं की नेलं. पूर्वी गाडीवर कोणाला टाकत होते? अति रोगी असलेल्या माणसाला गाडीवर नेत होते, बैलगाडीवर. पण आता सगळेच गाडीवर. आमची खानदान तशी नाही आहे. वायुदेवतानं इतकं कडक त्या मुलींच्या मुखातून ऐकलेलं संभाषणानं कोपिष्ट झालं. कारण ज्याच्या बुद्धीमध्ये अविचार आहे त्याला क्रोध लवकर. मग तुम्हाला क्रोध येऊ नये याकरता काय केलं पाहिजे? अविचार कमी केले पाहिजे, सुविचार ऐकले पाहिजे. शिक्षकानं याच्यावर लिहिलं की मुलांनी कॉपी करू नये, पण शिक्षकाच्या परीक्षा आल्यावर जर शिक्षकाने कॉपी केली तर काय कराय? परीक्षा म्हणजे आपल्या बुद्धीची कुवत ठरते. आता तर प्रश्नपत्रिका आगाऊ विकत मिळते. पहा तुम्ही काय चाललंय, केवढं चाललंय. हो, जळगावच्या लोकांनी लातूरला पोरं शिकायला पाठवले आणि जळगावचे सगळे शिक्षक उपाशी मारले. असं नाही होत कधी. शिक्षक कुठेही असेल तर तो शिक्षकच आहे. शिक्षक हा ब्रह्मामध्ये गणला जातो. शिक्षकाला मोह नसतो. आपलं आणि दुसऱ्याचं असा भेदही नसतो. कारण विद्यार्थी सगळ्या दृष्टीमध्ये एक असतात. म्हणून शिक्षकाच्या स्टेशनवर जरी असले आणि एखादा विद्यार्थी गाडीतून उतरला आणि त्याने पाहिलं की आपले गुरु सर नमस्कार करतो, असं स्टेशनवर घडतं. कारण का? त्यांनी शिकवलेलं असतं. अरे तो कोणत्या साली होता? म्हणे 65. काय करतो? म्हणे मी दिल्लीला पी आहे, धन्यवाद, एवढं बोलून चालला शिक्षक. आनंद होतो.
कोणाला तरी सांगतो, आज विद्यार्थी भेटला होता. का स्टेशन, तो बापाला नमस्कार करत नाही पण स्टेशनवर शिक्षकाला नमस्कार करतो. तो चांगला असला पाहिजे तरच करेल, नाही तर एखाद्या चालल्या म्हणजे शिक्षक टिंगली करणारे पोर असतात. शिक्षक हा रक्षक आहे, पण शिक्षकाला रक्षक राहू दिलं पाहिजे. मोठ्या लोकांनी जर त्यांच्यावर रुबाब केले, वजन पाडले, तर त्यांचं रक्षण होत नाही रे. गुरुजी सांगतील तेच खरं. म्हणून शिक्षकाचा आदर मोठ्यांनी केला पाहिजे. श्रीमंत तर ताब्यात ठेवता, 45 दे आणि मग ये. तुम्हाला प्रॅक्टिस आहे ती जुळवून द्यायची, मध्यस्थी करायची. म्हणून ते म्हणतात वायुदेवतेला कोप आला. ऐश्वर्यशाली वायुदेवता त्यांच्या अंगात घुसला आणि सगळ्यांना कुबडं करून टाकलं. आता पाहत आहे, वाकडे करून टाकले. जे रूप होतं खलास. श्रीराम चांगलं झालं. वायुदेवताने कुबडं केलं. कन्या राजभवनामध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश करताना लज्जित आणि उद्विग्न झाल्या. काय झाल्या? लज्जित आणि उद्विग्न झाल्या. लज्जित आणि उद्विग्न झाल्यानंतर त्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि त्यावेळेला रडणाऱ्या मुलींना पाहून राजा म्हणाला, कन्या हो, ही तुमची दयनीय अवस्था कोणी केली? राजा कुशनाभ घाबरले आणि म्हणाले, पुत्री हो, काय झालं सांगा मला. कोणत्या प्राण्याने अधर्म केला? काय घडलं? तेव्हा राजाचे श्वास सुद्धा गतीत येऊन गेले. राजाचे श्वास सुद्धा गतीत येऊन गेले. पण तुम्ही साहजिक आहे, आपल्या घरात काही मुलांचं स्त्रियांचं झालं की आपली सुद्धा शरीराची अवस्था कासावीस होते. राजा असो का प्रजा असो, कोणी असो, हा धर्म आहे. आणि तो तडमडायला लागला. राजाचे श्वास अवसा म्हणजे बेसावध झाले. राजाला चक्कर आला. राजा पडणार तोपर्यंत या सगळ्या मुलींनी राजाला धरून घेतलं. कारण धरलं आणि राजाचे श्वास स्थिर झाले. मुलींनी सत्याची प्रतिज्ञा आचरली होती. राजाचे श्वास स्थिर झाले. मुलांकरता वडिलांचा जीव कासावीस होणे हा धर्म आहे. पण आपले मुलं जर शील संपन्न असतील तर माणसाला भय राहत नाही. मग तो दिल्लीला राहो का मुंबईला राहो का अमेरिकेत राहो, नाही नाही, काय आहे, बंदा कलदार. आता कलदार नाही, सगळ्या कुचक्या नोटा आहे. आता येणाऱ्या नोटांमध्ये असं बल नाही आहे, लगेच लुळ्या पडत होते. म्हणजे कागद कोणता आहे? रद्दी. बुद्धिमान महाराज कुशानं आपलं मुलींचं वचन ऐकलं आणि सगळ्या मुलींनी पित्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. राजा
हा वायू सर्वत्र संचार करणार आहे आणि अशुभ मार्गामुळे याने अनाचार केला. आता वायू हा नेहमी शुद्ध आहे, पण वायूमध्ये काहीतरी गोष्ट इन्फेक्शन. आता ते आज विमानतळावर सूचना दिली आहे, कोणत्या तरी राष्ट्रातून लोक आले की त्यांना तपासायचे आणि ते दवाखान्यात न्यायचे. कोणता तरी व्हायरल आला आहे, बंद करून द्या तिकडचे येणे लोक. नाही, कशाला तपासा, येऊ नका, असं होतं. म्हणून त्यावेळेस तो बलात्कार करतो आहे. त्याचं कारण वायूची धर्मावर दृष्टी नाही. धर्मावर दृष्टी असेल तर मनुष्य अन्याय करणार नाही. एवढंच नाही तर या मुलींचं शरीर खराब करून टाक. हे देवा, आमच्या मुलींचं कल्याण कर. मुली म्हणाल्या, आमचे पिता विद्यमान आहे, ते स्वच्छंदी नाही, त्यामुळे आम्ही सुद्धा स्वच्छंदी नाही. देवाला प्रार्थना केली आता मुलींनी. स्वच्छंद जेव्हा येतो, प्रमाणाच्या बाहेर माणसाला स्वातंत्र्य मिळायला लागलं की स्वच्छंदाचं आक्रमण आपल्यावर होतं. आणि स्वच्छंदाचं आक्रमण झालं की माणसाची बुद्धी विपरीत जाते. काय जाते? विपरीत. आणि विपरीत बुद्धी माणसाचा नाश करते. विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा विनाश येतो तेव्हा, म्हणून दुर्बुद्धी दे म्हणा, कदा न निपुण. देवाजवळ मागायचं असेल, तीर्थयात्रा करायची असतील तर एवढ्याच करा की देवा दुर्बुद्धी होऊ देऊ नका आमच्या घराण्यात. आपण म्हणतो फक्त पैसा येऊ द्या, आणि पैसा कुठे चक्रात टाकेल त्याचा भरोसा नाही. कारण मनुष्य त्याच्याकरता अनाचाराचा स्वीकार करून टाकतो. अविचार लवकर उत्पन्न होतो. त्यावेळेस आमचं मन पापाने बांधलेलं नाही देवा, प्रार्थना करताय. आम्ही सगळ्या बहिणी अशा राहिलो तरी चालेल, पण आमचं मन पापाला अनाचाराला वश होणार नाही. ह्या गोष्टी ऐकल्यावर धर्मात्मा राजा महान तेजस्वी आपल्या मुलांचं म्हणजे कन्यांचं हे विचार ऐकून राजा आणखीन आनंदित झाला. असेल ते परिस्थितीला सामोरं जाऊ, चला. म्हणून पुत्र आणि कन्या आई वडिलांना धीर देणारे, हल्ली धीर खचवणारे. अहो, आम्हाला तर आईच विचारते कोणतं लग्न करीन दादा. म्हटलं आलीच काय झालं विचार. असं का ज्योतिषात लिहिलं आहे की पडतूस होईल. काळ कसा आहे ती गोष्ट खरी आहे, पण असं लिहिलेलं हे ज्योतिषी सुद्धा प्रेम प्रकरण छापून देता ना, मूर्ख आहे ते. असं कुठे नाही आहे. तुमची बुद्धी बिघडली तरच ते होईल. तुमची बुद्धी जर चांगली असेल तर ते होणार नाही. आता पहा, मोह आणि लोभ याच्याकडे गेले. आपल्यालाही वाटतं खूप श्रीमंत मुलगा पाहिजे म्हणजे आपली मुलगी सुखी राहील. तुम्ही पैशात सुख गणताय, धर्मात सुख गणत नाही. सुख धर्मामध्ये आहे. पण त्या जगच्या घरी काय झालं, काय कमी संपत्ती होती. आता पोस्टमार्टम करण्याकरता सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे, परत पोस्टमार्टम होईल. केवढं श्रीमंत घराणे दोन्ही, पण परिस्थिती पहा. एकदा दाबलेलं प्रेत पुन्हा काढायचं आहे.
गेल्यावर सुद्धा शरीराची दैना कशी होते हे लक्षात ठेवा. म्हणून घडू नये ते घडले, काय बरे झाले, घात झाला देवा या भूमीवरती. मग घात कशाने होतो? अधर्माने. म्हणून धर्म प्रस्थापित करायचा आहे. पुत्रींनी क्षमाशील पुरुषाला, तुम्ही वायुदेवतेला काही बोलले का? नाही म्हणे, आम्ही त्याला क्षमा केली आहे, आम्ही काहीच बोललो नाही. आम्ही तुमचं नाव सांगितलं की आमचा पिता सत्यव्रत आहे, त्यामुळे आम्हाला सत्यव्रतानं जगायचं आहे, आम्ही तुमच्या मताला सहमत होणार नाही. पण त्याने आमच्या शरीरामध्ये व्याधी घातली, आम्ही व्याधीलाही घाबरलेलो नाही आहे. मुली सांगताय, कारण आम्ही त्याने व्याधी घातल्यावर सुद्धा त्याला अपशब्द बोललेलो नाही, आम्ही त्याला क्षमा केली आहे. आणि म्हणून ते म्हणतात, हे पुत्री हो, तुम्ही जे आज काम केलं हे फार श्रेष्ठ केलं. वडील सांगताय, म्हणे बाबा हे काम श्रेष्ठ झालं, याचं काही आम्हाला समजावून सांगा, म्हणजे मग आम्हाला जीवनामध्ये आणखीन चांगलं कर्म करायला होईल. त्यावेळेला म्हणतो, पुत्री हो, क्षमासारखं दान नाही. आता राजा सांगतोय, लक्ष द्या, शब्द ऐकण्यासारखे आहे. क्षमेसारखं ज्ञान नाही, क्षमेसारखं जगात सत्य. महाराणा प्रतापाने काय केलं? क्षमा केली, त्याला मागून कचाटात धरला. क्षमेसारखं सत्य नाही, क्षमेसारखा यज्ञ नाही, वाल्मिकी लिहित आहे. आणि क्षमेसारखं यश नाही, क्षमेसारखा धर्म नाही, आणि क्षमेवर सगळं जग टिकून आहे. तुम्ही पृथ्वीच्या पोटामध्ये 300 किलोमीटर खाली जात आहे, पृथ्वी अजून तुम्हाला काय करते आहे? क्षमा करते. आकाशामध्ये नाना प्रकारचे यान उभे करताय तुम्ही, अजून सूर्यनारायण तुम्हाला काय करतोय? क्षमा. बिघडवताय ना तुम्ही. आपण आता खाली तुमची बुद्धी बिघडायला लागली आहे, तुम्ही परस्परांचा नाश करताय. भस्मा कारण कोणाजवळ क्षमा नाही ना, आणि क्षमा नसल्यामुळे अस्थिर जीवन झालं. ही वस्तू मिळेल की नाही, ती वस्तू मिळेल कधी, काय झालं? अस्थिर जीवन. बरं, त्या वस्तू अशा आहे की अत्यंत गरज आहे. बरं, ज्याची गरज नाही त्याच्याही नावाने ओरडत आहे तुम्ही, आम्हाला घेऊ देता नाही, आम्हाला घेऊ देता नाही. म्हणून क्षमा महत्वाची. हे काकुस्थ नंदना श्रीरामा, देवतुल्य पराक्रमी कुशनाभाच्या कन्यांनी असं सांगितल्यावर आणि ऐकल्यावर तत्व जाणणाऱ्या राजानं आपल्या मंत्र्यांना बोलवलं आणि कन्याच्या विवाहांचा आरंभाचा विचार विनिमय केला. काय केला? विचार विनिमय. की आता या 100 मुलींचं लग्न करायचं कसं? यांना व्यंग प्राप्त झालाय, विकलांग. नवीन शब्द काय आहे? विकलांग. विद्वान लोकांनी नाही तर आपण अपंग, लुळे असं म्हणत होतो पूर्वी, पण आता शब्द बदलवला आहे. जो कमाई करत नाही त्याला सुशिक्षित बेकार. असं बापाने बेकार म्हटलं तर चालतं का? बेकार आहे, पण सुशिक्षित शब्द बदलायला लागले. देश काल परिस्थिती. अपंग म्हणायचं नाही, विकलांग म्हणायचं. आणि विज्ञानामुळे आणि लोकांच्या मदतीमुळे विकलांग लोक पैसे कमवताय, काम करताय, आज नोकऱ्या करताय. नाही तर विकलांग कुठे सापडायचे? रस्त्यावर.
कारण काळ चांगला आला. मग काळाला चांगलं राहू दिलं पाहिजे. आपण लोभामुळे, कामामुळे काळ बिघडवतो. काळ वाईट नाही आहे, काळ वाईट नाही. सकाळची हवा छान असते, आपण आपल्या दारापुढचा कडचा जाळून देतो, त्या जाळल्याने धूर झाला की हवामान खराब होतं. म्हणून आता जो सकाळी कचरा जाळेल सापडला तर 500 रुपये दंड आहे. का केला? तो वातावरण बदलवायचं. हिवाळ्यामध्ये थोडं जाळलं तर चालतं, पण उन्हाळ्यात जाळ निर्माण करायचा. कारण पाहणं तुमचं AC काय करतं, तुमच्या घरात हवा थंड देतं, बाहेर गरम ठेवतं. म्हणजे वातावरण कोणी निर्माण केलं खराब, प्रत्येक घरामधून गरम बाहेर पडतं. कूलर तसं करत नाही, असं आहे. आणि परत ते अति थंड असल्यामुळे तुमचे हाडं कुचके होतात. म्हणजे दोन्ही प्रकारे वाटतं बरं ते, पण त्याची प्रतिक्रिया काय? मग आता एवढे AC चालू आहे तर उष्णता वाढणार नाही. म्हणून ज्ञान विज्ञानात्मक विचार पाहिजे. रेल्वेचा धूर कमी झाला कोळशाच्या इंजिनचा, पण हे दुसरे धूर सुटले ना, बरोबर, रेल्वेच पेटून गेली. म्हणून स्वरूपाचं अनुसंधान सांगितलं आहे. आता आपली पुरुषोत्तम मासाची कथा. कृष्ण म्हणे द्वारका, भगवान कृष्ण द्वारका दिशासी धर्म सांगती. राया विप्रे कन्येची वाणी ऐकून दुर्वास मुनी म्हणे बाळा विप्रनंदिनी शोक करू नको. आपल्या मित्राच्या मुलीला दुर्वास ऋषीनं सांगितलं की तू शोक करू नको. आणि ही कथा भगवान धर्मराजाला सांगतात. ते तुझं सांगतो ऐकावे, परी तू कवणाना सांगावे. कथिल्या तेची आचरावे, दुःख अवघे हरेल. दुर्वास ऋषी आपल्या मित्राच्या मुलीला सांगताय की बघ, मी जे तुला सांगतो ते कोणाला सांगू नये. एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे आत्मज्ञान प्राप्त झालं ना ते तुमचा अधिकार असल्याशिवाय तुम्ही सांगू नये. हल्ली कोणी कोणाच्या घरात जाताना फेरबदल करतं, हे खिडकी तुमची चांगले नाही, हे देव तुमचे चांगले, म्हणून कोणाला काही दाखवत नाही. पूर्वी लोक काय करायचे, बैठकीतच दुसऱ्या माणसाला बसवायचे. आपण संडास बाथरूम देवघर दाखवतो, दाखवायचं नाही कोणाला काही. कारण कोणी आपले विचार त्या घरात टाकून देतो आणि मग तिथे दूषित वातावरण सुरू. कारण हे विचार आहे, विचार टाकून देता लोक. बरं, तो तुमचा मित्र आहे का शत्रू आहे तुमच्या लक्षात येत नाही. मित्र आहे का शत्रू आहे हे कोणी लक्षात येत नाही ते. म्हणून त्यावेळेस तू कोणाला सांगू नको, आणि पण ऐकलेलं आचरण कर, त्याच्याने तुझं दुःख जाईल. असं द्रौपदीला मागच्या जन्मी दुर्वास ऋषी सांगताय. येथोनी येईल तृतीय मास, पुरुषोत्तम नाम तयास, त्यात सत्कर्म विशेष असे. असा जो पुढचा महिना येईल पुरुषोत्तम मास, त्याच्यामध्ये सत्कर्म केलं जाईल आणि सत्कर्मानं पापाचा नाश होतो. तुझं जे दुश्चित प्रारब्ध आहे, म्हणून मासा माझी कार्तिक पुण्यकारक असती अनेक, पण त्याही पेक्षा पुरुषोत्तम अतिविशेष. कार्तिक मास आहे, माघ मास आहे, पण त्याच्यापेक्षा, कारण मास पक्ष तिथी संक्रमण रविग्रहण नाही यात जाण. म्हणून पुरुषोत्तमाची मासाची महिमा न कळे कोणाला.
12 वर्ष पूर्ण नित्य करिता गंगा स्नान किंवा सिंहस्थी गोप्रदान करिता पुरुषोत्तमाचे जळात शुद्ध स्नान करिता प्राप्त होय. 12 वर्ष गंगा स्नान केलं असेल आणि पुरुषोत्तम महिन्यात आपल्या गंगाळात आंघोळ केली तरी पुण्य मिळतं ते. म्हणून पुरुषोत्तम मासामध्ये स्नानाचं महत्त्व जास्त आहे. लवकर स्नान झालं पाहिजे सूर्योदयाच्या आत. तोची पुरुषोत्तम शुद्ध जळात स्नानविधी करता प्राप्त होय सगळं. हा पुरुषोत्तम प्रिय मास पुरुषोत्तम नाम देत विष्णू. भगवान विष्णूने कृष्णानं आपलं स्वतःचं नाव दिलं आहे. पुरुषोत्तम पुरुषोत्तम जप करता उद्धार होईल तत्वता. म्हणून तस्मात बाळे तू सत्वरी येत्या अधिक मासारी पुरुषोत्तम व्रत करी ऐसे कथिले. दुर्वास मुनीनं असं त्या मुलीला सांगितलं. कृष्ण म्हणे धर्मरायासी ऐसे दुर्वास करोनी दया मेधावी ऋषीची तनया दीन म्हणू लागली. आता बा हिचं भाग्य चांगलं नसल्यामुळे हिनं एवढ्या मोठ्या दुर्वास ऋषीला काय शब्द वापरले. परिप्रारब्ध गती गहन समर्थ कोण जाणा वया. आधी जाते बुद्धी मग सकळ जाते भांडवल ऐसे बोले विद्वान मंडळ तत्काळ झाले. आधी बुद्धी बिघडते आणि मग सगळं भांडवल जातं. दैवे लाभता क्षुधाचा घडा तो ओतोनी द्यावा उकरड्यावरा चिंतामणी फोडोने रोकडा अभाग्यासी काय. तैशी मूढ बुद्धी या बालिकेची तव विप्रकन्या क्रोधोनी दुर्वासा बोलू लागले. क्रोध आला तिच्या मनामध्ये. काय लावणार नाही पुरुषोत्तम. मुनी त्वा का कथिले परी ते मज नाही रुचले. माघ स्नान कार्तिक स्नान सगळ्यात विशेष जाण. सदाशिव सेवितानन्य भावेसी सगळ्या सेवकाशी सुफळ. शंकराची भक्ती केली की सगळं मिळते म्हणे. हा बांधला कुठून पुरुषोत्तम असं दुर्वासाला सांग. अथवा प्रत्यक्ष दर्शन घेता यासी सेविता संपूर्ण इच्छा तो पूर्वी तसे. अंबिका देवी सगळ्यात कामना पूर्वी. गणेश तो अवघा इच्छा पूर्वी. व्यतिपात महायोगी कुठून आणला. जयासी म्हणसी पुरुषोत्तम तो आहे मलमास अधिक मास त्यात नाही रवी संगमन. काय त्यांची स्तुती करता अभद्र बोलली. म्हणून असं कोणाला उपदेश करू नये की आम्ही काकडा करतो आणि पोथी ऐकतो. कुठे चालले पोथीला यायचं काय या नाही बोलायचं. कारण लोक काय करतात निंदा करतात आणि एखाद्या वेळा जर आपली बुद्धी खराब झाली तर आपण त्याचं ऐकून आपला नित्यनियम सोडून देतो. म्हणून बरेच लोक काय करतात तीर्थावर निघून जातात. हे कटकटच नको. कारण स्वतः जे करायचं आहे की आपण करायचं. या युगात कोणाला सांगून उपयोग नाही. आणि कोणाला सांगण्याच्या भानगडे हा कोणी जर विचारलं की बाबा मी करतो हे बरोबर आहे का तर त्यात तुम्हाला माहिती असेल तर सल्ला द्या. माहिती नसेल तर सल्ला पण द्यायचा नाही. किंवा मला याच्यातलं पूर्ण ज्ञान नाही दुसरं कोणाला विचारून घ्या. अंतरामाजी उदास झाले विश्वामित्र दुर्वास. मम मित्राची सुता मनोनी तो सहिता अपुरी बुद्धी मूढता जाण. पुरुषोत्तमाचा महिमा पंडितांना कळे तत्वता. ही कुमारी पितृहीन बाळा ईस शापू नये. बस तेवढे शांत झाले. काही शाप दिला नाही. ही ऐशी कृपा दुर्वास मुनी ते न कोपता ते थोनी. विप्रेळ लागी विप्रकन्ये लागोनी संक्षिप्त बोले. बाळे महाअपराध परी माझ्या मित्राची आहे कुमारी म्हणून मी तुझवरी कोपन करी. जैसे तुझ्या मनात येईल तैसे कर आणि त्याचे फळ तू भोग. तरी जाता जाता बोलूनच गेले. तुझ्या कर्माचं फळ तू भोग. त्वा पुरुषोत्तम निंदिला त्याचे फळ खचित. यजन्मी अनन्य जन्मात तुझं भोगावे लागतील. भोगावं लागेल.
आता तू केवळ बाळ भावेसी, आपले हित नेणसी, शुभ अशुभ तुझसी कोठोनी गळे. तुझं अजून वय झालं म्हणे, पण बाळ भाव गेला नाही. आता मी करीतो गमन, तव असावे कल्याण, शुभाशुभ जाण. ऐसे बोलून दुर्वास मुनी शीघ्र निघून गेले तेथोनी. दुर्वास मुनी निघून गेले. पुरुषोत्तमाची हेळणी केली. चिरकाळ अंतरी विचार करून शीघ्र फळदाता शंकर म्हणून तपाचरिले. तिने सगळा विचार केला की सगळ्यात प्रसन्न होणारं कोण आहे? शंकर. म्हणून शंकराचं तत्व केलं. मी आता तपाचरण करणे योग्य, ऐसा निश्चय करून मेघनंदिनी दुष्कर तपाचरिले. ग्रीष्मा माझी उष्ण दारुण, एवढा उन्हाळ्यानं आजूबाजूला अग्नी लावायचं आणि त्याच्यात बसायचं. हिवाळ्यामध्ये माठामध्ये बसायचं रांजणामध्ये, आणि पावसाळ्यात उघड्यावर बसायचं. दर्भशय्येवरी झोपत, आहार विहार गमन करत, निद्रा तीही त्या गेली. तब गौरी रमण शंकर प्रसन्न झाले. दैवयोगानं तपश्चर्या कडक केली, भगवान शंकर प्रसन्न झाले. जय जय शिवचंद्र मोडी म्हणून पदकमळी प्रेमे मस्तक ठेविले. आता शंकर प्रसन्न झाल्यानंतर डोळे उघडत नाही. काय पाहिजे बोल? तर ही म्हणे पती दे पती दे पती दे पती दे. म्हणे या जन्मी नाही, कारण तू दुर्वासाची अपमान केला आहे. आणि दुर्वास हा शंकराचा अवतार आहे. शंकराने 2 मानवी अवतार धारण केले, दुर्वास ऋषी आणि जामदग्नी. जिथे एकविरा प्रकट झाली, 2 रूप केले. कारण एकविराला प्रकट करायचं होतं माहूरला, म्हणून शंकर आले. आणि क्षत्रियाला बुद्धी झाली, त्यांनी जामदग्नींचा शिरच्छेद केला. आणि परशुरामाकडून देवीचा शिरच्छेद केला. परशुरामाला विचारलं जामदग्नीने, तुला काय पाहिजे? म्हणे माझी आई. मग ती एक वीरा उत्पन्न करून दिली. म्हणून जगात एक वीरा उत्पन्न होण्याकरता शंकर जमदग्नी झाले आणि स्वतःचा नाश करून परत निघून गेले. म्हणून पती दे त्यामुळे या जन्मी तुझं लग्न होणार नाही, पुढच्या जन्मी मात्र तुला 5 पती मिळतील. धर्मराजा, ही तुझी पत्नी अशी आहे. पण हिने 4 दिवस ऋषी सेवा केली, म्हणून मी हिचा भाऊ झाला. सेवेचं फळ दुर्वासांची सेवा केली. सेवा वाईटच जात म्हणजे वाया जात नाही. पुरुषासे मात्र, आता शंकराला म्हणाली ही मुलगी, पुरुषासी मात्र 5 भादा, स्त्रीशी कैसे 5 पती होता, ऐसा कोपला कैसा. दुर्वास ऋषी महाकोपायमान, तो माझीच प्रतिमा जाण. अगं म्हणे दुर्वास म्हणजे माझीच प्रतिमा आहे म्हणे, तुला काय सांगू. पण आता त्यामुळे तुला या जन्मी लग्न होणार नाही. या पुरुषोत्तम मासाचा उत्तम मास भगवंताचा प्रिय तू निंदिला. जयासी भगवंते स्वप्रिय केला, त्याला बहुप्रेमाने तू न आचरेला. म्हणून मी तुला वरदान न देऊ शके, मी काहीच करू शकत नाही म्हणे. बरोबर आहे. ते दुर्वासाच्या समोर तू माझी स्तुती केली आणि पुरुषोत्तमाची निंदा केली. ऐसे दुःख भोगिता सतत, संवत्सर लोटले बहुत, कृतांत पावला अवचित देह गेला. असा तो जन्म झाला. प्रसवत काळी समेघ गगनी, जैसे लोपले सौदामणी, तैसेच विप्रनंदिनी आश्रम नष्ट झाली. आणि एक दिवशी अग्नीनं तिचा आश्रम नष्ट झाला. तपयोगे पाप जळाले, कलेवर आश्रमे पडले, वनस्थ विप्र मिळवणी अग्निती झाला. कृष्ण म्हणे नुपबाळा, ती निमाली विप्रबाळा, द्रुपदरायाच्या यज्ञात उत्पन्न झाली. आणि ही द्रुपदरायाच्या यज्ञकुंडातून कुमारी, अग्नी जाळे गोजरी, ती ही पांचाली म्हणून ही भूमीवरी आली. सुप्रसिद्ध ऐशी झाली, पूर्वीची ऋषिकन्या सांप्रत झाली राजकन्या. सीता सुद्धा तशीच जमिनीतून उत्पन्न झाली. ऐसे शिव कथिले तेचे घडले, महापुरुषी य 5 पती झाले तुम्ही. हे मजसी स्नेह करता, म्हणून माझवरी प्राण ठेवता, माझी भगिनी झाली तत्वता. म्हणून ही माझी भगिनी झाली.
परीडे पुरुषोत्तमाची पूर्व हेळना केली साची म्हणून उपेक्षा साची झाली. हिने अशा प्रकारे त्या पुरुषोत्तमाची हेळना केली म्हणून तिला हे असं झालेलं आहे. पुरुषोत्तम तिरस्कारी मी लोटिता नरकात मी सखी अत्यंत प्रिय म्हणून जाण. अरे पुरुषोत्तमाची योग्यता तुम्हा न कळे तत्वता म्हणून सार कथा ऐकत जाव्या. सूर्योधन सर्वता भूमंडळी धाडी यम सदनासी. काय केलं म्हणे ने एवढं तुझा सूर्योधन म्हणजे दुर्योधन सगळ्यांना यमसदनाला पाठवलं. याचं कारण म्हणे द्रौपदीचे केस फार मोठे होते आणि हे त्या केसामुळे या सगळ्यांना आकर्षण व्हायचं म्हणून स्त्रियांना केशभूषा ही वैभव देते. जेवढे लहान केस आणि तेवढं वैभव भोगलं मग द्रौपदीने. आधी कष्ट भोगले आणि नंतर सर्व वैभव. द्रौपदीचं वागणं असं होतं की जेव्हा पांडवांकडे जमीन दिली 5 गावं आणि त्यांनी यज्ञ केला तर द्रौपदी सगळ्या गावाला विचारायची कोणी जेवायचं राहिलं आहे का. मी धर्मराजाची पत्नी सगळं गाव जेवल्याशिवाय जेवणार नाही. तेव्हा दुर्योधनानं पाहिलं बापरे म्हणजे गाव जेवल्यावर जेवते आणि आपल्या घरी तर आपण जात नाही त्यावरती वेफर खाऊन घेते दूध पिऊन घेते आणि डोकं बांधून झोपलेलं राहते आणि गाव जेवल्यावर जेवते. आणि त्या दिवसापासून दुर्योधनानं ईर्ष्या तुम्हाला महाभारतात सांगून झालं माझं 6 महिन्यापूर्वी. बस अशी कशी भेटली यांना आमच्याकडे कशी चांगले नाही भेटली म्हणजे ते शेगावला जाताना चालला हवी शेगावला. हे असं झालं सगळीकडे. एक म्हणजे तो कुंभारखेड्याला जातो हवी झाला कुंभारखेड्याला. हे असं झालं आहे. कृष्णाचे ऐकता वचन पांडव झाले खिन्न दुःख ढाळीत झाले जाणबा. तुझं नाही आता चिंता आजपासून 3ऱ्या मासी येईल पुरुषोत्तम करावे पूजन दुःख जाईल. सांगून टाकलं भगवंताने. हे असं हिनं केलेलं आहे. पहा परमात्माचा न्याय कसा आहे. म्हणून आपल्या चुका सांगणारा मनुष्य पाहिजे. आपल्याला नुसतं गोळोबा गोळोबा लाडोबा असं करणार नको. चुकतंय रे तुझं. पूर्वी लोक सांगून टाकायचे तुझं चुकतंय तो आईबापाला वागवत नाही. आपल्या मुलीला सुद्धा सांगायचे तुझ्या नवरा वडिलांचा अपमान करतो ना चांगले दिवस नाही येणार तुला तू करू नको असं मुलीला सांगायचे. आता म्हणतं चालली आहे ना जावाई बाबा कोर्सला गेलं की मुलगी इकडे कवर तिला कोण नाही नाही तर चालले तिच्या घरी त्यांचे येऊ द्या ना. आपण 20 पेरतो 20 त्यामुळे चांगलं उगवत नाही. ज्या गावाला जातं तो बुवा धोंडून काढता विचाराला. म्हणून कृष्ण म्हणे धर्मराजा आता आम्ही जातो तत्वता कारण मलाही पुरुषोत्तम मासाची पूजा करायची म्हणे. आणि एवढं सांगून निघाले. तव यथाविधी उत्तम व्रताचरण केले शत्रुभय गेले पूर्वराज्य प्राप्त झाले. धर्मराजानं यथाविधी अधिक मास आल्यावर सगळं केलं त्याच्या पुण्यानं धर्मराजाचं सगळे दुःख गेले आणि पुन्हा धर्मराजाला राज्य प्राप्त झालं. एवढंच नाही तर नातू झाला आणि नातवाला गादीबरोबर बसून पांडव वना म्हणजे निजधामाला निघून गेले. ऐसा पुरुषोत्तमाचा महिमा अनुपासे मनोत्तमा म्हणून अनन्य काम सोडून पुरुषोत्तमा माझी स्नान जपदान करावे. म्हणून सगळे कामं सोडावे म्हणजे जन्मापासून सुटतील ऐसे नारायण मुनी नारदासी कथिते झाले. असं बद्रिकाश्रमामध्ये नारायण मुनीने नारदाला सांगितलं आणि अध्याय 5वा संपला. अधिक महात्म्यसार बृहन् नारदी पद्माधार ऐकती सज्जन श्रोते चतुर पंचमोध्याय गोडा. श्रीराम जय राम जय जय राम हरि विठ्ठल. श्री अनंता मधुसूदना जय